हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी रेणुका राऊत आणि टायटलवरून तर तुम्हाला समजलंच असेल की आपला आजचा कलर माझ्या डोक्यात कलर बसला. आजचा आपला व्हिडिओ काय होणार आहे. सो मी फर्स्ट टाइम माझे हेअर कलर करणार आहे आणि मला खूप जास्त एक्साइटमेंट आहे ह्या गोष्टीची. सो मला हे पार्सल आलं होतं बर्ड्स ऑफ पॅराडाईज कडून. मी पहिल्यांदा सुद्धा एकदा ऑर्डर केलं होतं हे, म्हणजे मला कोलॅबोरेशनमध्ये आलं आहे आणि त्यांनी मला पहिलं सुद्धा एकदा हे पाठवलं होतं. बट तेव्हा स्मॉल होतं पॅकेजिंग आणि फक्त हे एक मला मिळालं होतं, म्हणजे त्यांनी मला फक्त हे एक पाठवलं होतं. हे मी जे ऑर्डर केलं आहे ते आहे हेझल ब्राऊन. सो तेव्हा फक्त हा एकच बॉक्स आला होता, त्यांनी हा एक बॉक्स पाठवला होता आणि तेव्हा माझे हेअर खूप मोठे होते, खूप म्हणजे तरी खाली होते. आत्ता जेवढे आहेत त्याच्यापेक्षा भरपूर खाली होते, पण आता मी कट केलेत आणि तेव्हा माझ्या त्या लेंथला हे एक पॅक पुरलं नव्हतं आणि त्यामुळे कलर चढला नव्हता. बघू शकता तुम्ही, बिलकुल सुद्धा कलर दिसत नाही आताही. एकदम लाईट दिसतोय, म्हणजे हे प्रॉपर ब्लॅक आणि हे थोडासा एकदम टिंट. आता 1-1.5 महिना होऊन गेलाय मी तो कलर केलेला आणि माझ्या केसांना कलर नाही चढला, त्यामुळे त्यांनी मला परत पाठवले. आणि ह्यावेळी त्यांनी तीन बॉक्सेस पाठवले, कारण की मागच्या वेळी कलर चढला नव्हता. सो आत्ता त्यांना मी सांगितलं नव्हतं इवन की आता हेअर लेंथ काय. सो तुमची पण हेअर लेंथ जर माझ्या एवढी असेल, मीडियम असेल, तर तुम्हाला 2 बॉक्सेस नक्कीच लागणार आहे. सो मी ऑर्डर केला आहे हेझल ब्राऊन कलर, कारण मला जास्त डार्कही नाही करायचं आहे. मला फार भीती वाटतेय कलर करायची, बट तरी मला करायचं आहे. ह्याचं पॅकेजिंगबद्दल बोलायचं झालं, मी फर्स्ट टाइम केलं होतं, त्यामुळे मी आता हे आल्यापासून ह्याचं पॅकिंग ही खोललं नाहीये. असं पॅकेजिंग खूप छान आहे त्यांचं. ह्याच्यामध्ये काय काय आलंय, एवढं सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये मिळणार आहे. डेव्हलपर आहे हे ग्लॉसी कलर क्रीम आहे. ह्याच्यामुळे तुमचे केस डॅमेज होणार नाही असं त्याच्यावर लिहिलंय. लेट्स सी, करून झाल्यावरच समजणार आहे. सो हे 2 झाले, डेव्हलपर आणि क्रीम, ग्लॉस क्रीम. काय झालं नव्हतं सांगितलंय. आणि एक आफ्टर यूज वाला कलर आहे, शॅम्पू कंडिशनर आहे, सॉरी. हा म्हणजे लावून झाल्यानंतर ह्याने हेअर वॉश करायचंय. हेअर वॉश करून झाल्यावर हे लावायचंय कंडिशनर आणि हे 2 वीक्स नंतर यूज करायचंय. आता ह्यात सगळं उलट दिसणार. आणि हा क्यूट असा ब्रश त्यांनी पाठवलाय, त्याच्यावर इथे पॅराडाईज लिहिलंय. सो पहिल्यांदा मी घेतलाय प्लास्टिकचा बॉल, कारण इथे हे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याच्यावर त्यांनी मेन्शन केलंय असं. आता मी नाही वाचलंय हे, मी आता ओपन करते तुमच्या समोर. मी आधी हे सगळं वाचलंय, आधी मी केलं होतं, त्यामुळे मला माहितीये. तेव्हा आम्ही काचेचा बाउल यूज केला होता. त्यांनी लिहिलंय स्टील आपण यूज नाही करू शकत हे सगळं मिक्स करण्यासाठी. सो इन्स्ट्रक्शन्स वाचूयात आपण सर्वात पहिलं. आणि आपला कलरच नाहीये ह्याच्यावरती. मी म्हणलेले की तुम्हाला दाखवाल, पण इथे जो मी कलर ऑर्डर केलाय तो कलर नाहीये इथे. ठीक आहे, म्हणजे हा कलर नाहीये, हा टिंट आहे. सो येस, पहिलं तर आपल्याला ग्लव्स घालायचेत. हे असे छोटेसे ग्लव्स येतात त्याच्यासोबत, प्लास्टिकचे, यूज अँड थ्रो. सेकंड पॉइंट आहे एम्प्टी द कलरंट अँड डेव्हलपर इन द बॉल. तर आपण हा बाउल घेतलाय, प्लास्टिक बाउल घेतलाय. जसं की मी सांगितलं आपल्याला स्टीलचा बाउल यूज नाही करायचा, तर मी प्लास्टिक घेतलं आणि ह्याच्यामध्ये हे डेव्हलपर आणि हे कलर हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. सो मी हा बाउल घेते. मी मागच्या वेळी जेव्हा लावला होता ना, तेव्हा मला असं वाटलेलं की कदाचित खूप डार्क नको व्हायला कलर, ब्राऊन कलर. तेव्हा पण मी सेम कलर ऑर्डर केला होता, बट मला असं वाटलेलं खूप डार्क झाला तर, त्यामुळे मी खूप एकदम लाईट लावला होता तेव्हा आणि खूप फास्ट पटकन धुवून टाकला, त्यामुळे कदाचित कलर आला नसेल. आणि माझे हेअरला मी कधीच काहीच केलेलं नाहीये. कलर नाही, कोणता कलर नाही, मेहंदी काहीच अप्लाय नाही केलंय. मग बघूयात आता ह्यावेळेस कसा कलर येतोय. हे मी ह्याच्यामध्ये काढून घेतलंय. आता आपण क्रीम काढून घेऊया ह्याच्यामध्ये.
हे पूर्ण त्याच्यावर लिहिलंय की आपण आपल्या मनाने क्वांटिटी हे नाही करू शकत, म्हणजे थोडं 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 आणि ते नंतर राहू पण शकत नाही. त्यामुळे मी पूर्णच ही बॉटल पण पूर्ण रिकामी करतेय. पकड, बसली तर पकडायचं तरी काम कर. पूर्ण मी माझं पूर्ण जोश लावून जोर लावून सगळं काढायचा प्रयत्न करतेय आणि होप सो ह्यावेळेस चांगला कलर. हे झालंय दोन्ही काढून आणि आता मी ह्याला छानपणे मिक्स करून घेते त्यांच्याच ब्रशने. ग्लव्ज मी घातले नाहीयेत, त्याच्या इन्स्ट्रक्शन्समध्ये लिहिलं होतं त्याच्याप्रमाणे, कारण माझी बहीण करणार आहे माझ्या केसांना हेअर कलर. थर्ड स्टेप आहे स्टार्ट अप्लाइंग द मिक्सचर इव्हनली युझिंग द ब्रश. ब्रशनी अप्लाय करायचं असं त्यांनी लिहिलंय. आणि फोर्थ वॉश. खूप सिम्पल स्टेप्स आहेत त्यांच्या. बघूयात आपण कसं टर्न आउट होत आहे. मी खूप सारे व्हिडिओज बघितले इव्हन हे करायच्या आधी. मला पहिलं वाटलं की मी जो पहिल्यांदा केलं तर कदाचित माझं चुकलं असेल काहीतरी, त्यामुळे मग मी आता नेक्स्ट टाइम करायच्या वेळी मी भरपूर सारे व्हिडिओज बघितले आणि आता मी परत करणार. बघूयात. तर हे सगळं करायचं ते सगळ्यात मेन स्टेप. जर तुम्ही पण माझा व्हिडिओ बघून, जसं मी दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून करणार तसं मी माझा व्हिडिओ बघून करणार असेल तर सगळ्यात पहिलं जुना टी शर्ट घाला, की जेणेकरून तुमचा कलर त्याला लागल्यावरती तो वेस्ट गेला तरी चालेल. ओके, सो आपण चालू करूयात. घाल ग. हॅलो. आणि तू हे घाल. आणि मी करणार आहे आता, मी जेवढे केस पाहिजे नाही तेवढे ठेवते आणि बाकीचे ट्राय करून घेते. फोन चार्जिंग लाव रे माझा. तर मी असं इथे पार्टिशन करून घेतलं. मी खूप जणांचं बघितलं होतं की त्यांनी खालून लावायला स्टार्ट केलं आणि मी केलं होतं वरून लावायला स्टार्ट. म्हणजे असं म्हणणं होतं त्या इन्फ्लुएन्सरचं की जर तुम्ही खालून लावताय तर तो खालून कलर फेड व्हायला चालू होतो. सो येस, बघूयात. फॉईल मी आता पण घेतलंय बट यूज नाही करणार. लेट्स सी. एक साईडला फॉईल लावूया, एका साईडला नको. म्हणजे काय काय एक्सपेरिमेंट करायचं. आणि मी मॉइश्चरायझर घेतलंय. मी सगळं माझं फेस कव्हर करून घेणार आहे, नेक कव्हर करून घेणार आहे मॉइश्चरायझर लावून, जेणेकरून माझा फेसला आणि नेकला कलर नको लागायला. मी ऑलरेडी लावलंय पण तरी सुद्धा परत लावतीये. काय सगळ्या घरातले बसतात जसं काय मूवी चालले. हो, माझ्या युट्यूबच्या व्हिडिओसाठी सगळे इथे बसतात असे. येस, सो मी अप्लाय करून घेतलंय आणि मॅडम पण आलात आता माझ्या केसांना कलर करायला. कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात गणपती बाप्पाचं नाव घेऊन करू. मम्मी बी लई गप्प बस, पटपट आवर, दळण करायचंय मला. चला. आणि आता बघा आधी कलर कसा होता, हा कलर फेड म्हणजे थोडा ग्रेइश व्हायला लागलाय. तर मग तुम्ही माझ्यासारखं असं करू नका. पहिलं सगळं लावून घ्या, त्यानंतर कलर अप्लाय करायला चालू करा. ही बडबड काय असेल ते पहिलेच करू. हो. हाताने लावते की ब्रशने? हे बघ, तुम्हाला काही सांगूच नको. खाली लाव, ठीक आहे. मला खूप भीती वाटते गाईज. म्हणजे खूप छान वाटतात. आधी खूप थोडासा कलर चढला होता तरी पण ते उन्हामध्ये गेलं की खूप छान शाईन. तू अजून एक नाही मिक्स केलं का? नाही, एकच केलं. लवकर बोलले होते मी. करते ना. बघितलं ना तुम्ही, ऐकताय? थांबा जरा पकड असं. मी खूप जणांचे रिव्ह्यूही ऐकले की नंतर केस खूप ड्राय होतात, कलर थोडा थोडा फेड, खूप फास्ट फेड होतो. बट मला ट्राय करायचंच होतं कारण माझी मम्मी मला दुसरं काही करू देऊ शकत नाही हेअर्सला, म्हणून मी हेच करते. देणार का मम्मी करून?
मला हायलाइट्स करायचे किती वर्ष झाले. पण मम्मी म्हणली नाही, तुझं उचल बोरिया बिस्तारा, बाहेर जा, घराच्या बाहेर जा निघून. One eternity later. खूप पटपट लावा तुम्ही, यासारखं स्लो लावू नका. डायरेक्ट असंच फसू का? स्काल्पला पण लावते का दे चल. तुला लावायचं छी म्हणती. आज आमचं ऑडिशन झालं. मग हे कर. नाही देत जा. लावून झालंय फायनली आता. म्हणजे अजून एक राहिलंय, लावते अजून एक. खालून वर लावते ना. नाही काय हे बघ, हे तोंडाला लावेन. माझ्याकडे पण मी डायरेक्ट डबड्यातच. संपलं का ग ते डबडं? दाखव. नाही मग दाखव. काय म्हणताय का कधी तू? तूच मंद. टाक सगळे केस मागे. कसं वाटलं? गारगार वाटलं का? तुला नाही आवडत? तूच म्हणलीस ना टाक मागे. हे कानाला टोचतय, चिटकतय. खरंच लावतेय. त्यात राहिलंय ना. बस तर बघ ना, ती बी करेन, तू बी करेन, दोन बी करेन. आता कळतंय मला. आता हिला पण लावायचंय म्हणून. चला करूयात. ये पटकन या, पटकन या, त्याचं हे होईल. नाही मला जास्त नाही करायचं. मला अगं पटकन या. नको काय लागतेय का व्हिडिओ मध्ये यायला? इथे येऊन बस. डोंट टेक बदला. आता ही लावणार आहे. अरे नाही करत. फॉईल आम्ही हिच्या केसांना युज करतोय आता. कारण मला फक्त थोडं लावायचं. मग तिला लावायचंय, पण इकडं मम्मी बसली ना मागं, म्हणून थोडं लावायचंय. अरे मम्मी काय नाही होत. मी मागच्या वेळेस केले नव्हते का? गुड्ड चल. अगं हे काय पहिल्यांदा करतोय का आपण? मागच्या वेळेस नव्हतं लावलं का? मला लाव. पण कशाला? हे बघ ना थोडं करून. काय नाही होत. चल. म्हणजे मी खड्ड्यात पडलीये, तू बी पडणार. काय नाही खड्ड्यात पडली. दे इकडे केस. दे पटकन, काढून दे. तुला कुठं पाहिजे ते लाव ना गुड्डी पटकन. नॉनसेन्स सारखं करू नकोस. ही अशी तोंडाव लावी. दे ना गुड्डी पटकन. सांगितलं ना फक्त हे करू, मधले स्टँड. मम्मी इथं बसल्या हिला घाबरवतीये, बाकी काय नाही. मी सांगितले तिने केलंय, तू नको करूस, पण तुला ऐकायचं नाही. बघ ती परत चिडल माझं. आयब्रोला करू. आता मी आयब्रोला पण केलं तर काय होईल? प्रसंग तुला करू. सगळ्या केसांना करून दे. Please, no! 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 बस. केस मी रात्री इथे येऊन बोला कर छोरी है.
अगं 2-2 लावायचे फक्त. तुला वाटत असेल तुला म्हणली खालून स्वतः काय करते मग काय तेच करते, खालून वरच करते. उलट करते ना. वरून खाली केलं हा परत खालून वर चाललं. बघ खोटारडी. अगं तुझं लय थोडं थोडं होईल, तुझं काय नाही होणार जास्त. जर पकड लाव तरी मग त्याला दिसलं पण तर पाहिजे. मग बघ आता काय म्हणते, थोडं थोडं लावते तर लाव तर म्हणते. लाव सगळं ते तोंडाला बिलावं लाव. हा बस 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 बस. छपरी तू चुप बस. तुझं काय मी पण करू का म्हणतोय मम्मी? नाही करणार मी कधी करायचंय का बाद झाले 2? गुड त्यांना बरोबर गुड्डी ताई बी म्हणजे चल चल. बाद झालं. मग खाली का सगळं पकडून? हा एवढंच कर फक्त. सगळी करा आता डायरेक्ट वरपासून खाली पर्यंत. अरे मम्मी काय नाही सांगितलं ना तुला. करडा आहे गं तुम्हाला खूप नाही तुला किती. अरे मम्मी हे 15 वॉश मध्ये निघून जाणार आहे हा कलर. हे फक्त टिंट आहे. 15 वर्ष. हा मग मम्मी एखाद दिवसात 15 वेळा जाते. मग तुला अक्कल नाही का? तू असं कसं दिलंस मला? अयो तिथे वरती नको लावूस. बावळ ठिकडं ह्या साईडला वरती लागला आता थोडस, कारण पुढे दिलं बाकी सगळंच कलकट. मम्मी जी इकडे तुला लाव. लाद घालीन मागून एकटीच पुढं पाहिजे. एकटीच बी तोंडाला मी लगेच 2-2 टाकणार आहे. म्हणजे ही बघताय तुम्ही माझ्या मेहनतचं काय करते. काय नाही मिक्स कर केलेलं असतं मेहनत ते. झालं. लावायचं का ह्याला पण फॉईल? हे लाव मंद. बस झालं ना. अय, बघ ग तुझ्या केसांना 2 पॅकेट लागले ते खाली. तू एवढं मध्ये बस केलं. अगं मग तुला जास्त नको आहे ना. एक आहे आपल्याकडे अजून राहिलेलं, ते लाव तुला नंतर. हा बघ आता लाव. म्हणजे परत घालू का ते? अगं विदाऊट घालता लाव पटकन आणि धुऊ हात. काय नाही काय होईल. लावायचं घ्यायला फॉईल. आता ते शर्ट खराबच झालंय तर कशाला. बघा तर हे झालंय. हे झाले आमच्या केसांचे. तर आता हे आपल्याला ठेवायचं, लावून झालेलं आहे. आणि आता आपल्याला हे ठेवायचंय. तुम्हाला वाटेल तितक्या वेळ ठेवू शकता तुम्ही. मी ठेवणार आहे 40 मिनिट्स. चुकीची इन्फॉर्मेशन दिली. म्हणजे ह्याच्यावर लिहिलंय की 30 to 40 मिनिट्स ठेवू शकता तुम्ही. हो 30 to 40 मिनिट्स. 30 to 40 मिनिट्स तुम्ही हे ठेवू शकता लावून. म्हणजे तुम्हाला जसा कलर हवाय तसा. थोड्या वेळानंतर ह्याला कलर यायला चालू होतो. तो दिसतो आपल्या केसांना कलर. मग तुम्हाला जसा कलर हवाय तोपर्यंत तुम्ही थांबू शकता आणि मग धुवू शकता केस. तर आता आपण बघूया कसं होतंय हे. मेरे को इतना जोर से धाक धाक हो रहा है ना. लेट्स सी. तर ही अशी अवस्था झाली आहे माझ्या केसांची. आणि मला एकदम लाईट मध्ये इथे असा कलर दिसायला लागलाय की तो चढतोय माझ्या केसांना. आणि म्हणून मी त्याला इथे दिसेल का नाही आय डोंट नो. ओरड अजून जोरात. तर आता हे असं झालंय. त्याच्यात फालतूपणा करतोय, अक्षरशः फालतूपणा करतोय. कारण गुड्डीच्या केसांना कलर चढला नाहीये. तिने खूप लाईट केला होता आणि तो शेवटी झालेला. माझ्या केसांना मला दिसतो इथे चढलेला. कसं होणार आहे. आय एम व्हेरी एक्साइटेड फॉर दिस नाव.
माहित नाही मला आता इथे कॅमेरामध्ये दिसेल की नाही ते. आणि आता अंधार झालाय, सो मी आफ्टर व्हिडिओ उद्या सकाळी शूट करेल आणि मग तेव्हा दाखवेल. हेअर वॉश मी आत्ताच करणार आहे, बट माझ्याकडे आता एवढी लाईट नाही आहे की मी आत्ता तुम्हाला दाखवू शकेल आणि त्याच्यामध्ये कलर दिसेल ह्याची मला गॅरंटी नाही आहे. बट स्टील आय ट्राय. जर फोनमध्ये छान वाटला तर मी नक्कीच तो पुढे पोस्ट करेल. Wait for it. Here it comes. Almost there. सो येस, फायनली दिस आर द रिझल्ट्स. खूप छान कलर चढला आहे माझ्या केसांना. म्हणजे खूप असा चढला असं नाही बोलू शकत, बट तुम्ही बघू शकता डिफरन्स असा कदाचित नाही दिसणार, बट खूप छान वाटतं. उन्हामध्ये तर सुंदर वाटतं. बघा हे आय एम लव्हिंग दिस. उन्हामध्ये कसं दिसतंय, जसं की मी बोलले की हा टेंट फक्त उन्हामध्ये खूप जास्त छान वाटतोय, तर मी ते पण क्लिप्स इथे टाकेल. सो ते पण तुम्ही बघा किती सुंदर वाटतायत. आणि येस, मला आवडला हा कलर. जसं मी आधी बोलले होते की आधी नव्हतं झालं, आणि तेव्हा म्हणजे मीच खूप कमी अमाऊंटमध्ये लावला होता तो, आणि आता खूप छान कलर चढला आणि मला फार आवडला आहे हा. आणि येस, दॅट्स इट फॉर दी व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.